डॉक्टर साहेबांनी सांगितले की अहवाल मी लवकरात लवकर अहवाल सादर करतो। जर डॉक्टर दोषी जर आढळले तर त्यांचा अहवाल जाईल। अहवाल आल्याबरोबर 8 दिवसाच्या आत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि ही प्रोसिजर असेल तर गुन्हा दाखल होईलच त्या निश्चिंत। याआधी सुद्धा मी ठाण्यात असताना वेगवेगळ्या अशा स्तरामध्ये डॉक्टर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। ते समिती असते, नियम असते, नियमांचे चेक करतात। ट्रीटमेंट जर चुकीची झालेली असेल तर अहवाल जसा आहे ॲजिटिसचे अहवाल देतात, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होईल। ऑलरेडी आपण मर्ग दाखल केलेला आहे। मर्ग दाखल केलेला म्हणजे पोलिसांनी त्याच्यात दखल घेतलेली आहे आपण त्या गुन्ह्याची ऑलरेडी दाखल आहे। फक्त त्या अहवाल आला गुन्हा दाखल करून बाकीची कारवाई कायदेशीर 8 दिवसात कारवाई मान्य आहे ना? आपल्याला कायद्यानुसार चालायचं आहे। सर्वांनी हे घ्या सोबत चला। काय घटनाक्रम होता, काय झालं, काय प्रकार? माझं नाव कैलास गणेश माळी, मी राहणार भिलवाडा, शिवसेना नगरसेवक। माझ्या वार्डातील आमचे आदिवासी समाजाचे बांधव हे काही अतिक्रमणाची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात। तरी शेतीच्या मशागतच्या कामामध्ये लहान जी चिमुकली 4 वर्षाचं बाळ आहे ते खेळता खेळता त्याला सापाचा दंश झाला आणि त्यानंतर त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे ॲडमिट केलं। पण काही डॉक्टरांनी व नर्सांनी त्या लहान चिमुकलीकडे लक्ष दिलं नाही व त्यांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला व तिथून आम्ही पोलीस स्टेशनला आलो की दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो। गुन्हा दाखल केला आणि ठाणेदार साहेबांनी सांगितलं की सदर गुन्हेगारांवर 8 दिवसात आम्ही कठोर कारवाई करू असं आश्वासन देऊन आम्ही आंदोलन हे समाप्त केलं। आज दुपारी 3 वाजता हनुमतखेड येथील शिवारामधील आराध्य पिंपळे वय 4 वर्ष या मुलीला साप चावल्यामुळे सदर मुलीला त्यांचे नातेवाईक हे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेले होते आणि उपचार दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून सदर जे नातेवाईक आहेत मुलींचे त्यांचे असे म्हणणे झाले की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे व उपचार उशिरा चालू केल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। यावरून सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करा असे म्हणून सदर काही त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यावरून पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केलेला आहे व सदर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे आम्ही स्वीकारला आहे। आम्ही सदर CS साहेब जे आहेत त्यांच्याकडे सदर अर्ज पाठवून सदर नेमका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला किंवा कसे याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे।